पद्धतीने आजच्या या मंगलमय प्रसंगी सायंकाळच्या वेळेला आज आपण दिल्ली शहरातील लाल किल्ला बघण्यासाठी या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत। हा लाल किल्ला आहे आणि आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक हे बघा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अशा पद्धतीने आजच्या या मंगलमय प्रसंगी आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी लाल किल्ला बघण्यासाठी आलेले आहेत आणि या ठिकाणी इकडे काउंटर आहे आणि त्या काउंटरवरती आपापले तिकीट काढून या ठिकाणी आपले उपासक आता आतमध्ये जाणार आहेत। बाकी बरीच मंडळी बाहेरून बघणार आहेत। हे लाल किल्ला आहे, आपण बघत आहोत माझ्या पाठीमागे लाल किल्ला। या ठिकाणी बंदोबस्त आहे, सिक्युरिटी आहे। अशा पद्धतीने या सर्व धम्मसहलीतील उपासक आहेत, आपण बघत आहोत। हा लाल किल्ला आहे, या ठिकाणी तिकीट घर आहे, आपण बघत आहोत। सर्व धम्मसहलीतील उपासक बघा सिक्युरिटी किती आहे लाल किल्ल्याला। अशा पद्धतीने आपण लाल किल्ल्यावर आलेलो आहोत। अशा पद्धतीने आपण बघत आहोत लाल किल्ला। आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी आता लाल किल्ला, काही उपासक बाहेरून बघत आहेत, काही तिकीट काढून आतमध्ये जाणार आहेत। हे बघा पूर्ण दगड लाल आहे, चारी बाजूनी भव्य दिव्य उंचच्या उंच अशा पद्धतीने ही संरक्षण भिंत आहे। आतमध्ये इथे खदान आहे। अशा पद्धतीने आज आपल्या बुद्धभूमी मावसाला निघालेल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आज लाल किल्ला बघण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण बघत आहोत हा लाल किल्ला। अशा पद्धतीने हा लाल किल्ला, हे बघा सिक्युरिटी गार्ड। अशा पद्धतीने आपल्या सर्व धम्मसहलीतील सर्व उपासक आहेत, आपण आलेलो आहोत लाल किल्ला बघण्यासाठी। सकाळपासून आपण दिल्ली शहरातील वेगवेगळे मेन पॉईंट आपण बरेच बघितले दिवसभरापासून आणि आता शेवटला आलेलो आहोत लाल किल्ल्यावर। आणि लाल किल्ला बघून आता आपल्या धम्मसहलीतील उपासक जाणार आहेत चांदनी चौक मार्केटला। त्या ठिकाणी जी वस्तू जी पाहिजे ती वस्तू त्या ठिकाणी उपलब्ध होते आणि मोठं मार्केट आहे। पूर्ण भारतातले तिथे लोक येतात, व्यापारी लोक येतात आणि मोठं मार्केट आहे। त्यामुळे आपल्या धम्मसहलीतील उपासकसुद्धा त्या ठिकाणी आता खरेदी करणार आहेत। आपण बघत आहोत हा लाल किल्ला। अशा पद्धतीने आपण आलेलो आहोत लाल किल्ला बघण्यासाठी। नाही मध्ये ते एक दोघं नव्हतं घुसलं का? हो ना ते अशा पद्धतीने चारी बाजूने खंदक बाजू आहे। किल्ल्याच्या चारी बाजूने अशा प्रकारे खंदक खोदलेला आहे आणि आपण हा बघत आहोत लाल किल्ला। हाच तो आहे लाल किल्ला। याच ठिकाणी देशाचे पंतप्रधान 26 जानेवारी 15 ऑगस्टला या ठिकाणी तिरंग्या ध्वजाचं ध्वजारोहण करतात। आपण आलेलो आहोत लाल किल्ल्यावर। आपण बघत आहोत हा ठिकाणी लाल किल्ला। याच ठिकाणी या देशाचे पंतप्रधान या ठिकाणी
तिरंगी ध्वजाचं ध्वजारोहण करत असतात. आणि या ठिकाणी बघा किती भीड आहे. आपल्या धम्मस्थळातील सर्व उपासक आहेत बघा, या ठिकाणी लाल किल्ल्याला भेट देण्यासाठी एकाने आलेले आहेत. असे उभे राहा सर्वजण इकडे. आजच्या या मंगलमय प्रसंगी आपल्या धम्मस्थळातील सर्व उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत लाल किल्ल्यावरती. आज आपल्या धम्मस्थळातील उपासक बघा लाल किल्ल्यावर पोहोचलेले आहेत. पाठीमागे लाल किल्ला दिसते आहे. याच ठिकाणी या देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते या ठिकाणी तिरंग्या ध्वजाचं ध्वजारोहण केले जात असते. आणि संपूर्ण देश आणि विदेशातील मोठ्या प्रमाणावरती जनसमुदाय या ठिकाणी लाल किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात. आज आपण दिवसभर दिल्लीतील महत्त्वपूर्ण सर्व ठिकाणांना भेट देऊन आज आपण शेवटचा हा स्टॉप आहे आपला लाल किल्ला. आणि लाल किल्ल्याला आता आपण सर्वांनी भेट दिलेली आहे. बरीच मंडळी तिकीट काढून आतमध्ये लाल किल्ला बघण्यासाठी गेलेले आहेत. बरेच मंडळी आता आपण बाहेर आहोत. आणि लाल किल्ल्याला भेट दिल्यानंतर अगदी किल्ल्याच्या अगदी समोर इथे चांदनी चौक मार्केट म्हणून आहे. खूप मोठं मार्केट आहे. पूर्ण देशातले व्यापारी आणि लोक त्या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येतात. आपलेही उपासक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती खरेदी करणार आहेत. खूप सारी खरेदी करणार आहेत. सर्वांना 2.5 ते 3 तासाचा वेळ दिलेला आहे. सर्वांना 7:30 वाजेपर्यंत गाडीकडे यायला सांगितलेलं आहे. बरोबर 7:30 वाजता आपली गाडी निघणार आहे. आता वाजलेले आहेत 5, म्हणजे 2.5 तासाचा वेळ या उपासकांना दिलेला आहे. 2.5 तासामध्ये पुरी दिल्ली खरेदी करू शकतात.